हाय हॅलो नमस्ते. आज करणार आहोत झटपट होणारे पनीर टिक्का मसाला. थोडक्या साहित्यात केला जाणारा हा पनीर मसाला. प्रथम कांदा, टोमॅटो, 15-20 काजूचे तुकडे हे कुकरमधून 3 शिट्ट्या देऊन उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईत पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. तेल घालून पनीर मंद आचेवरच तळून घ्यायचे. तळलेले पनीर बाजूला ठेवायचे. नंतर एका भांड्यात तेल गरम करून जिरे तडतडायला लावायचे आहेत. जिरे तडतडले की त्यानंतर आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी. नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट, थोडंसं तिखट, थोडंसं आपल्याला हवं कमी जास्त तिखट जसा हवा असेल त्याप्रमाणे तिखट घालायचं आहे. हा मसाला आणि तिखट परतून घ्यायचा आहे. ही पेस्ट थोडी परतली गेली की सुहाना कंपनीचे पनीर टिक्का मसाल्याची पावडर 5 चमचे दुधात कालवलेली हे मिश्रण कांदा टोमॅटोच्या मिश्रणात ओतावे. परत एकदा चांगल्या प्रकारे हे सर्व मिश्रण परतून घ्यावे. बाकी काही साहित्य घालायचे नाही आहेत. ग्रेव्हीला दाटसरपणा येण्यासाठी अर्धी वाटी किसलेला पनीर परतलेल्या मिश्रणात घालावे. ग्रेव्ही छानसर होते. त्यानंतर तळलेला पनीर, चिरलेली कोथिंबीर टाकून 5 मिनिटे उकळी येऊ द्यावी. तयार झालेल्या पनीर टिक्का मसाल्यात स्मोकी फ्लेवर द्यावी. त्यासाठी ग्रेव्हीमध्ये प्लेट ठेवलेली आहे. त्यावर पेटलेला कोळसा ठेवून त्यावर थोडंसं तूप ओतायचं आहे. त्यामुळे जो धूर येतो ना तो ग्रेव्हीला चांगला स्मोक देऊन जातो. अशा प्रकारे तयार झाला स्मोकी फ्लेवरचा पनीर टिक्का मसाला. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.